ओके. सो 2.0 मध्ये नवीन आलेल्या पहिला अपडेट सांगतो मी काय आलेल्या आहेत त्या. पहिली अपडेट आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ईवे बिल जे पूर्वी करत होतो, ई इनवाइस ईवे बिल हे कसं करत होतो, तर तर त्याची पहिला जेसन फाईल बनवत होतो आपण. इथं जाऊन डिस्प्ले एखादं बिल आपण जे काय एंटर करताय परचेस किंवा जे काय सेल बिल एंटर करताय त्या बिलाची जेसन फाईल पहिला जनरेट करत होतो आणि ती जनरेट झालेली जेसन फाईल जीएसटी पोर्टलला अपलोड करत होतो. तर त्याची जी प्रोसेस होती ती कशी होती, ऑफलाईन होती. म्हणजे टॅली डायरेक्ट कम्युनिकेट होत नव्हता तुमचा त्या जीएसटी पोर्टल बरोबर. आता जीएसटी पोर्टल बरोबर त्याला कम्युनिकेट करण्यासाठी पहिला काय करावं लागते बघा, तुमच्या जीएसटी पोर्टलला ईवे बिलचं जे तुमचं पोर्टल आहे त्याला पहिला तुम्ही सिम्पल लॉग इन करायचं. म्हणजे सिम्पल लॉग इन म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो रेग्युलर लॉग इन, जे तुम्ही पूर्वी करत होता ते पहिलं लॉग इन करायचं आणि डायरेक्ट यानं टॅलीमध्ये लॉग इन करायचं नाही आपल्याला. हा वेगळा युजर आयडी आहे. सो व्यवस्थित समजून घ्या पहिला. तर युजर आयडी सांग ईवे बिलचा. जस्ट मिनिट. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय ऍक्च्युली. म्हणजे हे तुम्ही तुमच्या लेवलला करायला पाहिजे. मी माझ्या पोर्टलचं लाईव्ह हे करून दाखवतो. ऍक्च्युली ईवे बिल मला लागू होत नाही टॅली ह्याच्यामध्ये असल्यामुळे. ठीक आहे, पण आपण लाईव्ह करूया. थोडंसं इंटरनेट स्लो आहे माझ्याकडे. आता कशी प्रोसेस असते की आपण एखाद्या वेळेस लॉग इन करतो. ओके, पुन्हा तर तुमचं सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरशी डिस्कशन करायला पाहिजे. म्हणजे एक सॉफ्टवेअर दुसऱ्या सॉफ्टवेअर बरोबर टॉकिंग झालं पाहिजे, तरच तुम्ही लाईव्ह ईवे बिल करू शकाल किंवा ई इनवाइस करू शकाल. जरा ईवे बिलचं परत लॉग इन पासवर्ड पाहिजे. युजर नेम पुढे जीमेल. हा, माझी चुकी सांगितली. FGUTR नाही. पंचावन्न बसलं बरोबर आहे ना? नाही तर परत रिसेट करावं लागेल पासवर्ड आपल्याला. झालं, लॉग इन झालं. ठीक आहे. इंटर एक्झिस्टिंग. ठीक आहे, पुन्हा लॉग इन. ठीक आहे. आता हा जो पोर्टल आहे हा तुमचा रेग्युलर आहे. तर पूर्वी तुम्ही ईवे बिल कसं करत होता बघा, इथं जाऊन तुम्ही काय करायचा की बल्कच्या बटनाला क्लिक करत होता, जनरेट बल्क. आणि जनरेट बल्क मध्ये जाऊन तुम्ही तुमची जेसन फाईल जी इथून तयार झालेली आहे टॅलीतून, ती फाईल तुम्ही याला देत होता अपलोड करायला ईवे बिल मध्ये. तर इतकी प्रोसेस प्रत्येक ईवे बिलला करायला लागत होती आपल्याला. तर पहिला आता काय करायचं आपल्याला, पहिला आपल्याला एक युजर आयडी पासवर्ड क्रिएट करायचा स्वतःचा. त्याला आपण काय म्हणतो की रजिस्ट्रेशन. आता तुम्ही काय केलात बघा, व्यवस्थित समजून घ्या. आता क्रिएटिव्ह सेशन सर्व्हिसेसने मी फक्त लॉग इन केलं. म्हणजे जर मी समजा मॅन्युअली ईवे बिल करणार असेल की जे कॉम्प्युटरवरून जेसन फाईल बनवली काय आणि हाताने जाऊन फिगर्स भरल्या काय, दोन्ही केसमध्ये त्याला आपण मॅन्युअलीच म्हणतो, ऑनलाईन म्हणत नाही. ठीक आहे. आता जेसन फाईल रेडीमेड झाली, एक्सेल फाईल रेडीमेड झाली किंवा हाताने ईवे बिलच्या फिगर्स भरल्या, हे सगळं खरं म्हणजे मॅन्युअलीच म्हणायचं. जर तुम्हाला लाईव्ह
ई वे बिल करायचं असेल तर तुमच्याकडे एक जीएसपीचं रजिस्ट्रेशन पाहिजे. ते करण्यासाठी इथं जायचं, रजिस्ट्रेशनला जायचं. इथं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. रजिस्ट्रेशनला जायचं, इथं फॉर जीएसपी घ्यायचं. आता म्हणजे हे काय आहे नेमकं, तर SMS मधून ई वे बिल करू शकता, मोबाईलवरून ई वे बिल करू शकता. जीएसपीचा लॉंग फॉर्म कोण सांगेल अवेलेबल माणसांपैकी? काय जीएसपी आहे? हा, सॉरी, हा, सर्व्हिस टॅक्स. ना ना ना, जीएसटी नाही, ते जीएसपी आहे. याला म्हणतात जीएसटी सुविधा प्रोव्हायडर. याला क्लिक करायची. आता जीएसटी सुविधा प्रोव्हायडर म्हणजे कोण? भारतामध्ये 104 ते 108 कंपनीज, सॉफ्टवेअर कंपनीज अलोकेट झालेले आहेत, की ज्यांना डायरेक्ट ऍक्सेस मिळतो या पोर्टलचा. परत इथं यावं लागत नाही तुम्हाला. बघा, मी तर काय करतो, रजिस्ट्रेशन मध्ये गेलो, फॉर जीएसपी गेलो, सेंड ओटीपी केलं. आता माझ्या मोबाईलला एक ओटीपी येणार, ओटीपी दे. हा ओटीपी मी वन टाइम टाकतोय इथं, ठीक आहे. युजर आयडी पासवर्ड क्रिएट करायचा मला, वन टाइम टाकतोय. व्यवस्थित समजून घ्या, गडबड करू नका, कारण ई वे बिलच महत्वाचं आहे याच्यामध्ये. आला काय? आला. ओटीपी मेसेज मध्ये. एक मिनिट थांबा. ही प्रोसेस एकदा करून घ्या लागेल तुम्हाला सगळ्यांना आपापल्या पीसीला, नाहीतर काय होईल, तुमचा नुसता लॉगिन आयडी पासवर्ड नाही. बघा, माझा तो ओटीपी आला, जरा 137546 व्हेरीफाय केला. ओके, आता बघा, व्यवस्थित लक्ष द्या. हा काय झाला, माझा ओटीपी इथं जनरेट झाला. आता मी इथं काय करणार, व्ह्यू वगैरे काय नाही, मला नवा अकाउंट क्रिएट करायचा. मी ऍड अकाउंट केला, ऍड न्यू. ऍड न्यू मध्ये गेल्यावर इथं पहिला काय करायचं, सिलेक्ट युजर मध्ये जायचं आणि इथं टॅली सिलेक्ट करायचं. बघा, एवढ्या कंपन्याच्या भारतामध्ये अलाउड आहेत, ज्याला जीएसपी म्हणतोय आपण, जीएसटी सुविधा प्रोव्हायडर. त्यात भरपूर सॉफ्टवेअर आहेत बघा, टाटा बिटा, या काय बरीच सॉफ्टवेअर्स आहेत. आपल्याला कोण पाहिजे ह्याच्यातलं टॅली. आपण कोणतं सॉफ्टवेअर वापरणार आहे, टॅली. तर टॅली इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सिलेक्ट करायचं इथं, ठीक आहे. आता युजर नेम कसा येणार बघा, आरबी मिठारी अंडरस्कोर एपीआय अंडरस्कोर काय पाहिजे मला, तर मी ते CSS टाकतो, म्हणजे क्रिएटिव्ह सेशन सर्व्हिसेस. तसं तुम्ही तुमच्या बिझनेसचं जे युजर आयडी असेल तो स्वतः क्रिएट करायचा. निम्मा आयडी त्यांनी क्रिएट केलाय, माझा आरबी मिठारी अंडरस्कोर एपीआय. एपीआय थ्रू हे चालतं सगळं, म्हणून एपीआय. आणि पुढे मी एक बनवलं आणि याला एक पासवर्ड. आता पासवर्ड बनवताना एक काळजी काय घ्यायची बघा व्यवस्थित. भले पासवर्ड मध्ये लिहिलं नसेल तरी पण एखादा अक्षर कॅपिटल, काही अक्षर स्मॉल, काही स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमरिक कॅरेक्टर. ओके, ते लक्षात ठेवायचं. शंका आली तर आधीमध्ये विचारा मला. ऍड करायचं, ठीक आहे. अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली. आता बघा, हा युजर आयडी आणि पासवर्ड जो मी आता सेट केला तो मला टॅलीसाठी पाहिजे. तुमचा जीएसटीच्या पोर्टलचा ई वे बिलचा लॉगिन आयडी पासवर्ड काही उपयोगाचा नाही. जर मला फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी आता, समजा उदाहरणासाठी एक दाखवतो, मला एखाद्या पार्टीचा जीएसटी नंबर व्हॅलिडेट करायचा आहे. तर मी इथं काय करतो, अल्टरमध्ये गेलो, एखाद्या लेजरला गेलो, म्हणजे आपण चेक करलो आयडी पासवर्ड बरोबर आहे की नाही चेक करायला लागलो. इथं गेलो, आता हा नंबर इथं दिसतोय बघा, 27 वाला. मला बघायचा की हा नंबर योग्य आहे का नाही गव्हर्नमेंट पोर्टलच्या पोर्टलला, जीएसटीच्या पोर्टलला. तर मी तो उजव्या हाताला गेट जीएसटी इन्फो म्हणून क्लिक करणार. मग तो विचारतो तुम्हाला माहिती पाहिजे का जीएसटी पोर्टल वरून या नंबरची, तर म्हटलं येस. मग मी इथं हा युजर आयडी टाकला आणि इथं तो पासवर्ड टाकणार. आता बघा, प्रत्येकाला स्क्रीन दिसते का बघा एकदा, सगळेजण लक्ष द्या, स्क्रीन दिसते काय. तर डाव्या हाताचा भाग जो आहे त्याला म्हणतो आपण ऍज पर बुक्स, आणि उजव्या हाताचा भाग आहे त्याला म्हणतो आपण ऍज पर पोर्टल. डाव्या हाताच्या भागामध्ये काय दाखवतो, तुम्ही जे डेटा भरलेला आहे तो तुमच्या पद्धतीनं, आणि उजव्या हाताच्या भागामध्ये गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर त्या डेटाला काय स्ट्रक्चर, काय त्याचा नंबर आहे, तो ऍक्टिव्ह आहे का नाही, तो कोणत्या म्हणजे समजा आता तो ब्लॉकड असेल
तर तो ब्लॉकड आहे का, इवे बिल ब्लॉक झाले का, बघा इवे बिल ब्लॉक झाले काय, अनब्लॉकड आहे. आता कोण सांगेल का याच्यात इवे बिल कधी ब्लॉक होते कोणाचं, एखाद्याचं? एखाद्या माणसाचं ईवे बिल ब्लॉक कधी होते, किंवा एखाद्या माणसाचा नंबर टॅली सॉरी गव्हर्नमेंट कधी डिऍक्टिव्हेट करते, ब्लॉक कोण करते, सांगू शकेल का कोण? कोण आहे का टॅली वापरणारी किंवा जीएसटीचं पोर्टलवर काम करणारी? नाही? बोला. म्हणजे आपला नंबर कधी ब्लॉक होतो हेच माहित नाही तुम्हाला? हे बघा सिंपल आहे. मागच्या 3 महिन्याची रिटर्न जर तुम्ही भरले नाहीत तर तुम्हाला ईवे बिल करता येत नाही, आणि दुसरी पण व्यक्ती तुम्हाला ईवे बिल करू शकत नाही. लक्षात घ्या. तुम्ही 3 महिने रिटर्न भरला नाही, तुम्ही म्हणाल दंड भरूया आणि पुढे जाऊया, पण असं होत नाही. तुमचं ईवे बिल ब्लॉक होतंय आणि तुमचं जीएसटी पोर्टलवर ब्लॉकड म्हणून येते, आणि ज्या लोकांना हे स्टेटस ब्लॉकड म्हणून दाखवेल त्या माणसाला दुसरा माणूस ईवे बिल करून माल पाठवू शकत नाही. त्याच्यामुळं याला म्हणतात नंबर व्हॅलिडेट करणे. मी फक्त काय चेक करून दाखवलं की लॉग इन आयडी पासवर्ड बरोबर आहे का आपला, ते चेक करण्यासाठी मी व्हॅलिडेशनला गेलो. याच पद्धतीने तुम्ही स्टॉक आयटमचा पण व्हॅलिडेट करू शकता. HSN कोड बघा, अल्ट्राला गेलो, स्टॉक आयटमला गेलो आणि माझा एखादा टॅलीचा आयटम घेतो मी. ओके, टॅली प्राईम सिल्वर. आता ह्याच्या आत मी इथे जीएसटी नंबर भरलाय. जर साऊंड येतो का बघा सगळ्यांना, कोणतं सांगा साऊंड येतो का बरोबर? साऊंड आणि स्क्रीन दोन्ही बरोबर आहे का? आहे? मला आवाज येत नाही कोणाचाच. आहे सर, आहे. हा ठीक आहे, थँक्यू. बघा आता मी या HSN कोडला गेलो आणि उजव्या त्याला म्हटलं गेट HSN इन्फो, क्लिक केली. टॅली विचारतोय की तुम्हाला पोर्टलवर जायचं आहे का, प्रत्येक वेळी विचारतो असा येस. बघा या कोड नंबरला गव्हर्नमेंटच्या बुक्स मध्ये काय लिहिलेलं आहे, तर डिस्क टेप्स, हे बघा. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आता तुम्हाला काय करायला लागते, गव्हर्नमेंट पोर्टलच्या ठिकाणी जाऊन शोधावी लागते HSN कोड टाकून. इथं आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही, मोफत आहे. म्हणजे ऍक्च्युली इतर सॉफ्टवेअरच्या ज्या कंपन्या तुम्ही बघितलात त्या लिस्टमध्ये, तर त्या एका क्लिकला ₹1 चार्ज करतात. काही कंपन्या एका क्लिकला 20 पैसे चार्ज करतात, आणि वर्षाचं तुम्ही त्यांचं रिचार्ज घ्यायचं असतं की मला वर्षात इतके लागणार आहेत व्हॅलिडेशन करायला. बरं हा डेटा फ्री व्हॅलिडेशन का ठेवलेलं नाही, कोणी पण यावा आणि व्हॅलिडेट करावा? काय होईल, याचा गैरफायदा होईल ना. लोक काय करतील, त्या कोणाचं पण व्हॅलिडेट करतील आणि कोणाचा पण डेटा कॉपी करून कोणाला पण देतील. तर हे इतकं व्हेरिफिकेशन त्यासाठी केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघूया आता ईवे बिल कसं होतं डायरेक्टली. ठीक आहे, आता ऍक्च्युली मला ईवे बिल लागू होत नाही, मी एक डमी बिल मारतो आणि ईवे बिल टॅली मधून कॅन्सल करतो. ठीक आहे, एक मिनिट. चॅट बॉक्स मध्ये टाकण्याऐवजी तुम्ही मला डायरेक्ट हे करू शकता, बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. बघा आता पहिला मी काय करणार, F11 ला गेलो. बरं आता जे आपण लॉग इन केलं ते 6 तासासाठी लॉग इन असतं. 6 तासानंतर पुन्हा लॉग इन तुमचं बंद होतं. कुठलं? टॅली मधलं. म्हणजे आता पहिलं ईव्ही बिल केलात, लॉग इन आयडी पासवर्ड टाकलात, तर पुढच्या ईव्ही बिलला टाकायची गरज नाही. असे 6 तास चालतील, 6 तासानंतर ते बंद होईल. आता एक गव्हर्नमेंटचा रूल आहे, आपल्या हातात काय नाही तिथं. जीएसटी ला गेलो आपण, इथं या ठिकाणी गेलो आपण, हे बघा इंट्रास्टेट आणि ही जी लिमिट आहे आपली 50,000 आणि 1,00,000. ठीक आहे, त्यानंतर ऍड्रेस, हे बघा प्रिंट ईवे बिल विथ इनवाइस हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे इथं. आता टॅली 2.0 ज्यावेळी तुम्ही डाउनलोड कराल, लेटेस्ट अपडेट कराल, त्यावेळी इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल प्रिंट ईवे बिल विथ इनवाइस. म्हणजे काय, समजा दुर्दैवानं ईवे बिल प्रिंटिंग जे आपण काढतोय ते पोर्टलला जाऊन काढतोय आणि नेट स्लो आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर टॅलीनं ती प्रोसेस आता ठेवलेली आहे की डायरेक्ट तो डेटा QR कोड जे काय असेल तो नंबर वगैरे फेच करून घेते. तिथे यस ठेवायचं. इनवाइस लागू असेल तर यस करा, नसेल तर काय करू नका. ठीक आहे, बाकी प्रोसेस सेमच. आता एखादं बिल आपण क्रिएट करूया. ऍक्च्युली मी म्हटलं तसं मला लागू नाही आहे, पण मला ते लाईव्ह डेटावर दाखवायचं आहे. सो मी डेटा कॉपी केला ऍक्च्युली माझा, आणि तो डिलीट करतो, कॅन्सल करतो मी ते. ठीक आहे, तर या ठिकाणी मी एक हीच पार्टी घेतो सरळ, आणि त्यांना मी कॅन्सल करतो.
ईव्ही बिल कॅन्सल करता येतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर मी तर त्यांना एक 5 हे टाकतो असं. आता बघा इथं काय झालं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. इथं काय झालं, 50,000च्या वर गेल्यामुळे ईव्ही बिलच्या विंडोला आला तो. 50,000च्या आत असतं तर ईव्ही बिलची विंडो आली नसती इथं खाली. ठीक आहे. मग ईव्ही बिलला काय केलं मी, येस. आणि इथं बऱ्याच लोकांची शंका काय आहे टॅली 2.0 मध्ये, की पहिला मला पार्टीचं नाव वगैरे सगळं दाखवत होतं. आता पण दाखवत आहे. तुम्हाला काय करायला लागेल, F12 करायला लागेल आणि जे हवं त्याला ऑन करून घ्या. आता पण दाखवेल. ठीक आहे. तर इथं बघा सप्लाय त्यांना ऑटोमॅटिक उचलला, टॅक्स इनवाइस उचललेला आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट काय माहिती आहे का याच्यामध्ये, डिस्टन्स. किलोमीटर टू किलोमीटरची डिस्टन्स आहे ना, तर 416,008 हे माझा ऍड्रेस आहे. ओके. आणि त्याचा पिनकोड मी इथं भरलेला नाही आहे. तर अगदी मी इथं समजा 416,012 जरी टाकला तर हे डिस्टन्स कुठून घ्यायचं, कोण सांगेल डिस्टन्स कुठून घ्यायचं? कुणी ट्राय केला ईव्ही बिल करताना? हा, तर ज्यावेळी तुम्ही इथं बल्क जनरेट करता, ईव्ही बिल ज्यावेळी जनरेट करता त्यावेळेला खाली त्यांनी डिस्टन्स चेकिंगचा एक ऑप्शन दिलेला आहे, पिनकोड टू पिनकोड. ओके. आणि तो डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स तुम्हाला तिथं टाकायचा असतो. आता एक फॉर एक्झाम्पल साठी मी तिथं 10 किलोमीटर टाकतो. आता बघा इथं काय होतं ते. 10 किलोमीटर टाकले मी इथं. त्यानंतर ट्रान्सपोर्टर नेम माहित नाही, आयडीची गरज नाही, बाय रोड करतो मी. ठीक आहे. आणि व्हेकल नंबर टाकला MH091234. व्हेकलला स्पेस द्यायचा नाही. आता हे दोन असतात व्हेकल टाईप, एक कार्गो रेग्युलर असतो आणि एक ओ डायमेन्शन म्हणजे मोठे कंटेनर असतात. तर रेग्युलर घेतला आपण. आता बघा तारीख किती आहे माझी, 4 ऑगस्ट. ठीक आहे. 4 ऑगस्टला बिल होते माझं. आता बघा काय विचारतोय, डू यू वॉन्ट टू सेंड डिटेल्स फॉर ईव्ही बिल? येस. बघा किती याच्यामध्ये आहे, काय म्हणतोय, डॉक्युमेंट रिजेक्टेड बाय ईव्ही बिल सिस्टम. काय चेक करायचं, एरर बघायचे आपल्याला, एंटर द्यायचा. एरर कशी चेक करायची बघा, गोटूला जाऊन डायरेक्टली ईव्ही बिल रजिस्टर आणि या ठिकाणी चेक करायचं रिजेक्टेड बाय ई इनवाइस. तर का रिजेक्ट झालं, तर याच्यासाठी तुम्ही याला जर एंटर दिले, सॉरी एंटर नाही, इथं डिटेल दिसते तुम्हाला. कॅन्सल. मला ऍक्च्युली ईव्ही बिल लागू नाही आहे, माझ्या गुड्स मध्ये हे नाही, अलाउड नाही. तर या ठिकाणी जस्ट मिनिट, याचं रिझन कुठून बघूया आपण. अपडेट ट्रान्सपोर्ट, अपडेट पार्ट बी. कारण त्याचे रिझन्स पण मिळतात तुम्हाला. सो डिस्प्ले मध्ये, स्टॅट्यूट रिपोर्ट मध्ये, जीएसटी मध्ये ईव्ही बिल आणि ईव्ही बिल मध्ये रिजेक्शन. याला जायचं, इथं रिझन दिले, द डिस्टन्स बिटवीन द पिनकोड गिवन इज टू हाय. म्हणजे दोन याच्यातले डिस्टन्स इतकं नाही आहे, चुकीचं डिस्टन्स गेले असं ते म्हणते. मी याला काय करतो आता, एक मिनिट जरा आवाज मी म्यूट करतो. ओके. ठीक आहे. आता मी पिनकोड मगाशी म्हटलेला तोच एरर आहे बघा, तो म्हणतोय पिनकोड चुकलाय. तर आता पिनकोड ऍक्च्युली तिकडून डिस्टन्स घ्यायचा. ठीक आहे. मगाशी हा प्रश्न मी त्यासाठी विचारला होता. तर 416,008 आणि 416,012 मध्ये साधारणपणे 2 ते 3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे ऍक्च्युअली मध्ये, तसं बघितलं तर मी पुन्हा एकदा ट्राय करतो. हे बघा, ईव्ही बिल जनरेटेड सक्सेसफुली, एंटर. ठीक आहे. आता मला ईव्ही बिल प्रिंट काढायची आहे. आता मी काय करणार, ईव्ही प्रिंट काढण्यासाठी त्या बिलाला, आता इथं बघा नंबर पडलेला दिसेल तुम्हाला, ईव्ही बिल रजिस्टर बघा, परत इथं दाखवतो बाहेरून. इथं यातून रिपोर्ट मधून पण बघू शकता, ईव्ही बिलच्या आत जाऊन पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी ओपन करून दाखवतो, प्रिंट प्रिव्ह्यू. जस्ट मिनिट, मला प्रोग्राम बंद करायला पाहिजे.
लक्ष द्या व्यवस्थित. इथं बघा नंबर ऑटोमॅटिक येऊन पडलेला आहे. हा नंबर मी आता कुठंच टाकला नाही. आता तुम्ही काय करत होता, याच्या आधी या बिलाची जेसन फाईल करायची, ही एक्सपोर्ट करायची, पोर्टलला जायचं, या ठिकाणी पोर्टलला जाऊन लॉग इन करायचं, लॉग इन करून ती बल्कमध्ये जाऊन अपलोड करायची. इतकं काम तुम्ही आता करत होता. पहिला तुम्ही इथं जायचा जनरेट बल्क, जनरेट बल्कमध्ये जाणार, चूज फाईल म्हणणार, चूज फाईलमध्ये जाऊन ती जेसन फाईलचा पाथ देणार आणि मग इथं जो नंबर येईल तो तुम्ही कॉपी करत होता आणि तो टॅलीमध्ये पेस्ट करत होता. आता पेस्ट करायची गरज नाही. आता समजा तुम्ही भरपूर बिलं मारलीत आणि एकदम ईवे बिल करायचंय, इथं एक्सचेंजला जायचं, एक्सचेंज बघा इथं सेंड फॉर ईवे बिल क्लिक करायची. हा बोला, काय क्वेरी असेल तर बोलू शकताय, मी पुढे कंटिन्यू करतो. बघा आता मी 1/4 पासून आजपर्यंतचा डेटा घेतला. मला ऑब्व्हियसली ईवे बिल लागतच नाही, त्यामुळं माझ्याकडे कुठलंही 1 लाखाच्या वर बिल होत नाही. ठीक आहे. आता आपण एक डमी बिल मारलं म्हणून तिथे दिसलं. तर या ठिकाणी बघा इथं बिलं दिसणार, ती बिलं सिलेक्ट करायची, सेंड म्हणायचं, झाली ईवे बिल. आता हे ईवे बिल कॅन्सल होते का बघूया. हे चुकीचं ईवे बिल आहे, मला नको आहे. आता डिस्प्ले, स्टॅट्यूट रिपोर्ट, ईवे बिल, जीएसटी, ईवे बिल. आता या नंबरला ओके, याचं मला प्रिंट ईवे बिल सुद्धा बघूया या साईडला जरा. बघा इथं उजव्या त्याला बघा कॅन्सल, एक्सटेंड म्हणजे काय की मुदत वाढवायची असेल मला इतक्या तासाची, एक दिवस गाडी बंद पडली मध्ये, तर मुदत वाढवायची, ते इथूनच तुम्ही मुदत वाढवू शकता. म्हणजे याचं एक्सटेन्शन तुम्ही इथूनच करू शकता. मग कोणत्या रिझनमुळे तुमचं ते एक्सटेन्शन झालं, गाडी ब्रेकडाऊन झाली किंवा काय, या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्ही इथंच टाकायच्या, मगाशी सांगितल्याप्रमाणेच. कॅन्सलच्या वेळी कॅन्सलचं बटन दाबायचं. ठीक आहे. आता जस्ट मिनिट, तुम्हाला याची प्रिंट दाखवतो मी, कारण आता याचा एक ऑप्शन काय केला आपण, प्रिंट विथ ईवे बिल. आता जर ऑफ असेल तर प्रॉब्लेम आहे, इथं आता ऑफ नाही आहे. ठीक आहे. इथं बघा आता मी काय केला, तो F11 मध्ये ऑप्शन ऑन केलाय, तो मला काय त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. पण समजा तुम्ही F11 मध्ये तो ऑप्शन ऑन केला नसेल तर तुम्हाला ईवे बिलचा पार्ट इथून प्रिंटला येणार नाही. आता हे QR कोड बघा टॅलीतून ऑटोमॅटिक आलाय, कोणतंही कस्टमायझेशन किंवा डेव्हलपमेंट इथं केलेली नाही. टॅलीचा ओरिजिनल ईवे बिलचा जो पोर्टलवरून जो काढतो तोच इथं आलेला आहे. किती सोपं आहे बघा. हे पहिलं बिल आलं आणि दुसरा त्याचा ईवे बिलचा पार्ट आला. तुम्ही नाही म्हटला तर तुम्ही ते नो म्हटला तर इथे येणार नाही. ओके. आता यात काय शंका असेल तर विचारा इथपर्यंत, मग मी दुसरं नवीन अपडेट आलेलं दाखवतो 2-3. आता यात काय शंका आहेत का, कोणाला काय डिस्कस करायचं असेल किंवा समजलं नसेल, परत दाखवा म्हटला तर परत दाखवतो. बघा मला कॅन्सल पण करतो, सिलेक्ट केलेला आहे कॅन्सल ईवे बिल. आता कॅन्सल ईवे बिलला कसं असतं की रिझन द्यायचे असतात की तुम्ही कॅन्सल कधी करताय, ईवे बिलचा नंबर काय आहे आणि त्याचं रिझन काय, म्हणजे डुप्लिकेट झालं, ऑर्डरच कॅन्सल झाली, ओके, डेटा एंट्री मिस्टेक झाली किंवा अजून काय ऑर्डर असेल तर ऑर्डर. तर मी म्हणतो डेटा एंट्री मिस्टेक झाली, एंटर. मग काय मिस्टेक झाली तर मी तर म्हणतो फॉर ट्रायल मी केलं होतं, सो कॅन्सल्ड, एंटर, फिनिश. कॅन्सल झालं तुमचं, तुम्हाला पोर्टलला जायची गरज नाही. ओके. तर याला म्हणतात ईवे बिल फ्रॉम टॅली डायरेक्टली. काय शंका असेल तर विचारून घ्या पटकन. आहे काय कोणाला क्वेरी काय? ओके. बघा मी नेक्स्ट टॉपिक घेणार आहे, त्याच्या आधी काय शंका असेल तर विचारून घ्या. ईवे बिलची प्रोसेस परत सांगतो थोडक्यामध्ये. ईवे बिलच्या पोर्टलला जातोय आपण ईवे बिल करण्यासाठी. पहिला आपण काय करतो, ईवे बिल मध्ये जाऊन जनरेट बल्क करत होतो. जनरेट बल्क मध्ये चूज फाईल करून आपण काय करत होतो, ती जी फाईल तुम्ही बनवली आहे टॅलीमधून जेसन फाईल, ती डाउनलोड इथं सिलेक्ट करायचो, अपलोड म्हणायचो, इथं नंबर घ्यायचा, तो नंबर कॉपी करत होता, टॅलीमध्ये येऊन तुम्ही पेस्ट करत होता. ही पहिली प्रोसेस होती. आताची प्रोसेस काय बघा, पहिला तुम्ही काय करणार, वन टाइम तुम्ही स्वतःचा आयडी काढून घ्यायचा, म्हणजे ईवे बिल पोर्टलचं लॉग इन हा एक विषय वेगळा झाला.
रजिस्ट्रेशनला जाऊन जीएसपी मध्ये जायचं, फॉर जीएसपी याच्यामध्ये ओटीपी सेंड करून घ्यायचा, टॅली घ्यायचं, लिस्टमध्ये सिलेक्टला टॅली घ्यायचं, युजर आयडी पासवर्ड बनवायचा आणि त्या युजर आयडी पासवर्डनं टॅलीमध्ये लॉग इन करायचं. आता माझं लॉग इन झालेलं आहे, त्याच्यामुळे लॉग इनचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला इव्हेंट लॉग मध्ये बघा इथं ट्रबल शूटिंग मध्ये साइन आउट म्हणून येतं. हे बघा इथं खाली बघा, हेल्प मध्ये ट्रबल शूटिंग मध्ये रिसेट ईव्हीबी लॉग इन याला क्लिक केलात तर तुमचं ईव्हीबी बंद होणार. म्हणजे समजा दोन कंपन्या वेगळ्या वेगळ्या आहेत, दोन्हीचे लॉग इन आयडी पासवर्ड वेगळे वेगळे आहेत, जीएसटी नंबर वेगळे आहेत. त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही युजर आयडी दोन वेगळे काढणार, मग एकदा सेव्ह झाला की तोच युजर आयडी दुसऱ्या कंपनीत ईव्हीबी होणार नाही, म्हणून याला रिसेट करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, हा झाला ईव्हीबीचा पार्ट माझ्याकडून क्लिअर. ईव्हीबी ऑटो कसा करायचा, कॅन्सल कसा करायचा आणि QR कोड त्याचा प्रिंट कसा काढायचा, इथपर्यंत सगळं दाखवलं मी तुम्हाला. आता नेक्स्ट नवीन अजून अपडेट काय आहे टॅलीमध्ये. सगळ्यात महत्वाचा अपडेट दाखवतो जो लोकांनी मागितला नव्हता पण टॅलीने दिला. आधी जीएसटीचा अपडेट दाखवतो आणि नंतर टॅलीने दिलेला दाखवतो. बघा, डिस्प्ले स्टॅट्यूट रिपोर्ट जीएसटी GSTR 1. आता 1 मध्ये काय मागितले मे महिन्यापासून, HSN ची समरी मागितली. HSN ची समरी पहिल्या टॅलीमध्ये पण येत होतीच ERP ला, पण त्यामध्ये रेट येत नव्हता. बघा, हा जो रेटचा कॉलम आहे 18% हा कॉलम येत नव्हता, तर हा रेट आता इथे यायला चालू झाला. तर 2.0 असेल तर तुमचा हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होतो. ठीक आहे, तर अपडेटेड टॅली असेल तर हा प्रॉब्लेम येत नाही. पूर्वी काय होत होतं, रेट कॉलम नव्हता, फक्त ऍसेसेबल व्हॅल्यू आणि ही अमाऊंट द्यायच्या होत्या. आता या सगळ्या गोष्टी त्यांनी कंप्लीट केल्या. तर नवीन फाईल जनरेट करून तुम्ही अपलोड करणार असाल तर टॅली 2.0 तुमच्याकडे लेटेस्ट पाहिजे. ठीक आहे, अजून काही लोक विचारतात डॉक्युमेंट समरी काय असते म्हणून विचारतात. हा एक क्वेरी बऱ्याच लोकांची येते. तर डॉक्युमेंट समरी म्हणजे टॅली गव्हर्नमेंट तुमच्याकडे काय मागते की तुम्ही बिलं किती केली, त्यातली कॅन्सल किती केली. बघा आता माझा लाईव्ह डेटा बघा, सेल्स बिल फ्रॉम टू किती नंबर पासून किती नंबर पर्यंत, म्हणजे कुठला पिरियड आहे, एप्रिल ते 30 जून. तर 1 नंबरला सुरू झाले माझं ते 99 नंबर पर्यंत आहे, जून 99. एकूण बिल किती आहेत 98, त्यातली कॅन्सल किती आहेत 6 आणि नेट किती झालीत 92. तर वेगळे वेगळे व्हाउचर टाईप आहेत माझी. तसं क्रेडिट नोट. तर गव्हर्नमेंटला हे हवं आहे की तुम्ही किती डेटा, किती बिलं क्रिएट केली, किती बिलं कॅन्सल केली, याला म्हणतात डॉक्युमेंट समरी. तर तुमच्या सीएना किंवा कन्सल्टंटना विचारा, तर जर ती गरजेची असेल तर अपलोड करून टाकायला लागते त्या तुमच्या रूल प्रमाणे. ठीक आहे, आता नेक्स्ट अपडेट. पहिला हा महत्वाचा अपडेट झाला जो बऱ्याच लोकांची डिमांड होती की मे महिन्यामध्ये बदल आला आणि तो कसा करायचा नवीन ह्याच्यातून. तर ERP मध्ये किंवा टॅली 1.1.4 पर्यंत तो बदल मिळणार नाही, टॅली 2.0 तुमचा असायला पाहिजे. आता पुढचा घेतो बदल मी. आता बऱ्याच वेळेला काय होतं बघा, समजा मला आता डिस्प्ले अकाउंट बुक कॅश बुक बघायचं आहे. कॅश बुक मला एवढं करावं लागतं, डिस्प्ले अकाउंट बुक कॅश बुक असं करायला लागतं, आता जायला लागतं. ठीक आहे, इतका पिरियड द्यायला लागतो जो काय असेल तो. मी F12 केलं, F12 मध्ये त्याला म्हटलं नॅरेशन दाखव, डिटेलमध्ये दाखव, बिल वाईज दाखव, जे हवंय ते मी सगळं ऑन केलं. इथं रनिंग बॅलन्स पण दाखव. आता काय झालं, हे कॅशबुक मला हवं तसं मिळालं. ठीक आहे, आता समजा मी इथून एस्केप दिला तर आता प्रॉब्लेम काय होतो की मला हा परत F12 करून सगळं ऑन करायला लागतं. सध्याचा हा एक मेन प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा आहे की कॉन्फिगरेशन सेव्ह होत नाही टॅलीमध्ये. आता टॅलीने एक मस्त फीचर याच्यामध्ये दिलेला आहे, एकदम छान फीचर दिलेला आहे. फीचर काय आहे बघा, जे काय तुम्ही कॉन्फिगरेशन कराल स्क्रीनला हे तुम्ही सेव्ह करू शकता. म्हणजे बघा, मी उजव्या त्याला सेव्ह व्ह्यूचं बटन दाबतो, सेव्ह व्ह्यू, आणि मी याला नाव देतो की माय कॅशबुक, काय पण नाव द्या तुम्ही. आता तो प्रश्न 2 विचारतो तुम्हाला, सेट धिस ऍज डिफॉल्ट व्ह्यू फॉर धिस रिपोर्ट, की हा रिपोर्ट ज्यावेळी मी कधी ओपन करेन त्यावेळी कायम असाच पाहिजे का. दुसरं काय विचारतो, शो ऍडिशनल कॉन्फिगरेशन, समजा मी त्याला पण येस केलं तर तो अनेक प्रश्न विचारेल इथं की जितक्या कंपन्या तुमच्या टॅलीमध्ये आहेत त्या सगळ्यांनाच हे सेटिंग लागू करू का, हा रिपोर्ट लागू करू का फक्त ह्या कंपनीला लागू करू. दिस कंपनी म्हटला तर याच कंपनी पुरता हा सेटिंग सेव्ह होणार.
ऑल कंपनी म्हटलात तर या कॉम्प्युटरवर जितक्या तुम्ही ओपन कराल, बघा लिहिले बघा, ऑन धिस कॉम्प्युटर, त्या सगळ्या लागू होणार. ठीक आहे, या पद्धतीने. परत काय विचारतोय, सेट विथ द मास्टर सिलेक्टेड टू ओपन म्हणजे काय, फक्त कॅशबुक साठी मी आता कॅश लेजर सिलेक्ट केला आणि त्याला सेटिंग केलं, फक्त याच्यासाठी करू का बँक बुक साठी किंवा कुठल्याही पार्टीचं लेजर काढलं तरी पण मला हाच फॉर्मॅट पाहिजे, त्याच्यासाठी विचारतो. ठीक आहे, परत विचारतोय पिरियड जो आहे, जो पिरियड मी आता सेव्ह केला, काय केला 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट, ते पण इथं सेव्ह करू का रिपोर्टमध्ये, म्हणजे पुढच्या वेळी मी हा रिपोर्ट ओपन केला तर पुन्हा 1 एप्रिल ते ऑगस्टचाच रिपोर्ट येणार, 4 ऑगस्टचा, जो काय 31 ऑगस्टचा आहे तो. पण मला आता नको आहे, त्यामुळे मी हे काहीच केलेलं नाही. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळी कधी मी इथं बाहेर पडेन इथून आणि मला आता तो रिपोर्ट हवा आहे, मी इथं गोटू मध्ये जाणार, माय कॅशबुकला क्लिक करणार. ओके, आता बघा मी इथं सिलेक्ट केलं नव्हतं त्याला की त्या मास्टरसाठीच सेव्ह कर, त्यामुळे त्यानं मास्टर मला विचारले. आधी पिरियड पण मी सेव्ह केला नव्हता, पण रनिंग बॅलन्स आलाय, लेजर वाईज डिटेल आलेली आहे, शो नॅरेशन मी ऑलरेडी म्हटलेला आहे, या एंट्रीला नॅरेशन नाही आहे. बघा आता मी पिरियड साईज सेव्ह करायचं म्हटलं, समजा सेव्ह व्ह्यू केलं मी इथं. ओके, याला म्हटलं न्यू कॅशबुक आणि ऍडव्हान्स मध्ये गेलो आणि त्याला इथे सांगितलं की सेव्ह विथ सिलेक्टेड पिरियड. ठीक आहे, आणि हा हवं तर आपण त्याला बघा, तो आधी रिपोर्ट दाखवतो मी तुम्हाला, अजून एक चेंज पण करून दाखवतो तुम्हाला. माय इथं नवीनच येणार तुमचं डायरेक्ट न्यू कॅशबुक कॅश. बघा इथं 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट ऑटोमॅटिक आलेला आहे. जितकं हवं तितकं सेटिंग सेव्ह करा. ओके, बऱ्याच वेळेला काय होतं, एक मिनिट, सेव्ह विथ द मास्टर हा काय आहे, ठीक आहे, याची क्वेरी सांगतो तुम्हाला, सेव्ह विथ द मास्टर काय दाखवतो. आता आपण एक उदाहरण दुसरं घेऊया. ठीक आहे, डिस्प्ले अकाउंट बुक लेजर, मी गेलो सेल्स, आता सेल्स जीएसटी आमचा एक जीएसटी सेल्स नावाचा एक लेजर आहे. ठीक आहे, याला गेलो मी याला काय करतो, सेव्ह व्ह्यू ला गेलो. ठीक आहे, मी याला म्हटलं एबीसीडी आणि यस केलं, ऑल कंपनीज, सेव्ह विथ सेम मास्टर, सेव्ह विथ पिरियड. आता बघा, ठीक आहे, आता गोटू मध्ये गेलो आपण, इथं गोटू मध्ये गेलो, एबीसीडी रिपोर्ट घेतला. तर सेव्ह विथ मास्टर म्हणजे काय की जीएसटी सेल्स नावाचा लेजर जो मी घेतला होता, त्या लेजरला ते ऑटोमॅटिक त्यानं सिलेक्शन, मला विचारलंच नाही त्यानं. बघा गोटूला गेलो आपण, इथं जर मी गेलो कॅशबुकला तर तुम्हाला विचारतोय की कॅशबुक कोणतं लेजर पाहिजे सिलेक्ट करा. म्हणजे समजा मी आता 3 डॉट लेजर सिलेक्ट केलं तर त्याचा त्याने इन्फॉर्मेशन दिली. पण आता जे मी कॅशबुक केलं, आता जे मी लेजर सेव्ह केलं ते विथ मास्टर झालं. बघा जीएसटी सेल याला सेव्ह झालं आणि ते दाखवते तुम्हाला, काळजी करू नका. इथं बघा समोर, बघा काय लिहिले एबीसी समोर, लेजर व्हाउचर्स ऑल कंपनीज, बरं ते प्रत्येक कंपनीमध्ये हे सेव्ह होणार आहे आणि लेजरचे व्हाउचर्स दिसणार आहेत. ठीक आहे, बरं याचा अजून फायदा काय सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की डिस्प्ले अकाउंट बुक सेल रजिस्टरला गेलो, इथं जातोय आपण, मग काहीतरी कॉलमनर करतोय आपण इथं, किंवा फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, हा आपण कॉलमनर केला आणि याच्यामध्ये आपण काहीतरी यसनो 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 काहीतरी करून ठेवतोय आणि हे सेव्ह करतोय. आता हे जे कॉलमनर सेव्ह केला, पुढच्या वेळी गेलात की परत तो रिपोर्ट गायब होतो. परत समजा मी आता काय केलं, अल्टर F12 केलं. ओके, आणि याच्यामध्ये मी काय करतोय की व्हाउचर्स कोणती पाहिजे मला, ज्याचं पार्टीचं नाव कंटेनिंग टॅली आहे, म्हणजे टॅली कंपनीला जी मी बिल केली असतील अशाच फक्त लोकांचं रजिस्टर पाहिजे. बघा हा फिल्टर लावला बघा. ठीक आहे, आता या फिल्टरला मी सेव्ह करणार आहे, तर मी इथं काय करणार, सेव्ह व्ह्यू करणार आणि इथं म्हणणार मी सेल्स टू टॅली. ठीक आहे, आता मागं पिरियड बघा 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट आहे. ठीक आहे, तर यस केलं, ऍडव्हान्सला ऑल कंपनीज करून सांगितलं, सेव्ह विथ सिलेक्टेड मास्टर सेट करून टाकलं, म्हणजे सेल्स वाउचर्सला तो सेव्ह झाला. साऊंड थोडा अनम्यूट करा, ज्यांचं आहे म्यूट ऑल.
डिस्टर्बन्स नको. आणि आता गोटू मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक रिपोर्ट रेडीमेड मिळेल. किती सोपं काम केलंय बघा. इथे बघा, फिनिश. आता तुम्हाला कॉलमनरचं बटन दाबायला नको, अल्टर F12 दाबायला नको. बघा अल्टर F12 मध्ये जे आहे ते सेव्ह राहिलेलं आहे. तर पूर्वी आपल्याला काय होत होतं की 10,000च्या वरची पेमेंट बघायची असतील किंवा एखाद्या पार्टीचं कराड सिटी मधल्याच पार्ट्यांचा सेल बघायचा मला, तर प्रत्येक वेळेला मला असं ते करायला लागत होतं फिल्टर. आता काही नाही, मला हे रिपोर्टच सेव्ह झाला माझा. तर याला म्हणतात रिपोर्ट सेव्ह. हा टॅली मधला दुसरा नवीन मोठा बदल. एक मिनिट, काहीतरी चॅटिंग मध्ये आलेला आहे. इफ वी डू दिस सेटिंग सेव्ह व्ह्यू इन सर्व्हर पीसी, हा विल बी ऍड. करेक्ट, चांगला प्रश्न आहे हा. तर ज्यावेळी तुम्ही सिक्युरिटी पासवर्ड इथं सेव्ह करता, ज्यावेळी तुम्ही इथं युजर आयडी पासवर्ड सेव्ह करता, युजर रोल्स, ठीक आहे, तर डेटा एंट्रीला गेलो आपण, तर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिले बघा. हे बघा, अलाउड टू सेव्ह रिपोर्ट व्ह्यूज फॉर दिस कंपनी, अलाउड टू डिलीट सेव्ड रिपोर्ट व्ह्यूज फॉर दिस कंपनी. म्हणजे काय, युजरला सुद्धा तुम्ही जे काय बनवलेले रिपोर्ट आहेत ते बघायला अलाउ करायचं का, त्याचा यस नो ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन काय विचारलाय की समजा आता ऍडमिनच्या पासवर्डने मी हे रिपोर्ट बनवले, रिपोर्ट सेव्ह केले आणि युजर माझा कोण आहे, ए नावाचा युजर आहे, तर ए नावाच्या युजरला मी सेव्ह केलेले रिपोर्ट दिसायला पाहिजेत का, त्यासाठी हा पहिला ऑप्शन आहे यस. दुसरा ऑप्शन कशासाठी आहे की हे रिपोर्ट तो क्लिअर करू शकतो का, म्हणजे त्याला ते रिपोर्ट नको आहेत समजा. म्हणजे आता फार फार गोंधळ झाला समजा, आता इथे काय झालं, कोण पण आला आणि आपल्या मनानं कोणतेही रिपोर्ट डिझाईन केला आणि नंतर कळेना मला की काय करा, सगळे नील काढून टाकतो आणि परत बनवतो, असं जर हवं असेल तर ती पण सोय आहे. जस्ट मिनिट, तो ऑप्शन मला इथे चेक करायला लागेल की इथं सेव्ड रिपोर्ट, हा हे बघा खाली बघा ऑप्शन, डिलीट व्ह्यूज सेव्ड टू दिस कंपनी. म्हणजे जे व्ह्यूज किंवा जे काही रिपोर्ट तुम्ही पाहताय आता जे बनवले ते सगळे डिलीट करू का, याला क्लिक केले की तुम्ही डिलीट करू शकताय. तर याला म्हणायचं सेव्ड व्ह्यू. एकदम इंटरेस्टिंग फीचर टॅलीने दिलेलं आहे, आजपर्यंत दिलेलं नव्हतं आणि हे अपेक्षित होतं. हा, काय शंका प्रणव सर, काही शंका असेल तर ठीक आहे. ओके ओके. तर हा एक महत्वाचा बदल होता जो बऱ्याच लोकांना हवा होता, जो बॅलन्स शीटला, प्रॉफिट अँड लॉसला, त्यानंतर सेल परचेस रजिस्टरला, इव्हन एखाद्या स्टॉक समरीला, इथं सुद्धा आपण F12 करून काय काय करतो बघा इथे, की ते ओपनिंग क्वांटिटी हवी आहे, क्लोजिंग, आउटवर्ड, मग प्रॉफिट बघायचं आहे मला, आणि सगळं परत आपल्याला ते गोंधळ होतो. मग आयटम वाईज केलाय, मग हे तर इसकं दिलाय की निघून जातं ते. सेव्ह रिपोर्ट करा आणि हवा तसा रिपोर्ट सेव्ह करून घ्या. माय स्टॉक झालं. आता नेक्स्ट टाइम आलो गोटू मध्ये, माय स्टॉकला गेलात, जसा हवा तसा रिपोर्ट तयार. अतिशय छान फीचर दिलेला टॅलीने 2.0 मध्ये. आता दुसरे दोन बदल सांगतो, इथपर्यंत काय शंका असेल तर सांगा मला, नाही तर दुसरे दोन बदल एकदम सोपे आहेत. ओके, जस्ट मिनिट, चॅट बॉक्स मध्ये परत काहीतरी आहे. गुड इट, थँक्यू. ओके, थँक्स. तुम्ही ऑलरेडी अनुसार सगळं वापरताय टॅली पूर्ण, त्यामुळं काही त्यात मध्ये शंका असतील, काही चेंजेस सुचवायचे असतील, काही गोष्टी तिथे तुम्हाला वाटले की नाही हे अजून थोडस एक्सप्लोर व्हायला पाहिजे, तर तुम्ही व्हॉट्सअप करा, कनेक्ट राहा, तुम्हाला ह्याच्यावर आम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू आधीमध्ये. आता नेक्स्ट एक बदल आलाय, टॅली रिपोर्ट इन ब्राउझर. टॅली रिपोर्ट इन ब्राउझर. आता हा बदल तसा आधी होता, म्हणजे आधी काही टॅली रिपोर्ट इन ब्राउझर नव्हता असा विषय नाही, हा आधी पण होता. फक्त काय फरक केलाय की तो थोडासा मोबाईलवर ओपन केले की ते स्क्रीन छोटी मोठी होत होती, फॉन्टचा इश्यू होता, रिपोर्ट सगळे दिसत नव्हते. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता या नव्या टॅली रिपोर्ट इन ब्राउझर मध्ये त्यांनी क्लिअर केलेले आहेत. तर याचा नेमका अर्थ काय मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला. इथं मी काय करतो, कनेक्ट करतो कंपनी. तर टॅली रिपोर्ट इन ब्राउझर म्हणजे काय, की आपण एखादी कंपनी इथं कनेक्ट केली, समजा अकाउंटंटला सांगितलं की कंपनी कनेक्ट कर, आणि मी बाहेर चालू आहे आणि माझं मी रिपोर्ट बघतो, मला काय बघायचे असतील ते, तर तो त्याला मी काय सांगणार,
तो इथं त्याला सांगणार लॉगिन आयडी पासवर्ड दे मला. ठीक आहे. मग एक लॉगिन आयडी पासवर्ड आम्ही सेट करून देतो तुम्हाला. ठीक आहे. आता मी इथं टॅली सोल्युशनच्या वेबसाईटला जाणार. आता हे काम मी कुठल्याही कॉम्प्युटरवरून करू शकतो. जगात कुठल्याही कॉम्प्युटरला जर बसलो, ठीक आहे, तर मी इथं काय करणार, फक्त याच्यातून लॉग आउट करतो, लॉग इनला जाणार. ज्या ईमेल आयडीला मी ते हे राईट्स दिलेले आहेत त्या ईमेल आयडीने मी लॉग इन केलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं की जितक्या कंपन्या माझ्या ऑनलाईन आहेत त्या सगळ्या कंपन्या मला इथे दिसतात. म्हणजे जर तुम्ही ते बघितलात, दाखवतो तुम्हाला, जस्ट अ मिनिट. इथं बघा, आता हे जे तुम्हाला दिसत ना, हे मी लोकांना डेमो दाखवलेले आहेत. पण ही बोल्ड मध्ये काय दिसते बघा, क्रिएटिव्ह 18-19 ऑडिट, ही कंपनी आता कनेक्टेड आहे, स्टेटस दाखवतोय. आणि शेवटी कधी कनेक्ट केली होती, 4 दिवस आधी. आणि आता किती लोक वापरत आहेत ते पण इन्फॉर्मेशन असते. याला क्लिक करायचं. आता बघा, टॅलीचे सगळे रिपोर्ट मला गुगल क्रोमवर दिसायला लागले डायरेक्ट. इथं बघा, समजा सेल्स रजिस्टर बघायचं आहे किंवा कॉस्ट सेंटर्स बघायचे आहेत किंवा मी एखादं बिल्स रिसिवेबल काढतो. चला, बिल्स रिसिवेबल. मग तो विचारणार पार्टी सांगा, मग मी म्हटलं ऑल पार्टी घे. आता सगळ्या पार्ट्यांचा आउटस्टँडिंग काढलं तुम्ही. ओके. आणि मग हा रिपोर्ट मी डाउनलोड करू शकतो. आता एक उदाहरणासाठी बघा, एक सेल रजिस्टर जातो मी इथं बघा, लेजर मधून पण जाऊ शकताय, प्रॉफिट अँड लॉस मधून पण जाऊ शकताय. टॅली वापरता तसं वापरायचं. सेल्स रजिस्टर पहिलाच ऑप्शन बघायचं, सेल्स रजिस्टर. आता हा माझा सेल्स आहे. माऊसनं पण खालावर करू शकतोय, स्क्रोलनं पण करू शकतोय, क्लिक करू शकताय. सेल बिलाला गेला, कुठलं बिल पाहिजे त्याला क्लिक करा, ते बिल तुम्हाला समोर दिसेल. बिल डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोडचं बटन दाबा, क्लिक दाबा. तो विचारेल पीडीएफ करायचं का एक्सेल. पीडीएफ पाहिजे तर पीडीएफ करा. हे बिल तुम्ही डाउनलोड करा, कस्टमरला देऊन टाका. डेटा कुठं आहे तुमचा, ऑफिसवर. तुम्ही कुठं आहे, आपल्या कस्टमरच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरी. इथं बघा, बिल तुमचं डाउनलोड झालं. आता काय करावं लागतंय, तू पीडीएफ कर, मला पाठव, मग मी त्याला पाठवतो किंवा बीज अनालिस्ट मधून पाठवतो. असे वेगळे वेगळे ऑप्शन्स असतात आपल्याकडे. ते डायरेक्ट झाले ना. फक्त इथे एडिट करता येत नाही, अल्टर करता येत नाही. हे प्रिकॉशन घ्या, नाही तर रिस्क नाही. दुसरं, काही लोकांना इथं प्रॉब्लेम काय आहे की हे क्लिक मारून मागे जायला लागते बघा. इथं क्लिक मारायला लागते, बॅकस्पेसचं बटन चालत नाही. ओके. पण माझ्याकडे चालतंय बघा, बॅकस्पेसचं बटन बघा. आता सेल्स रजिस्टरला मी बॅकस्पेसचं बटन दाबलो, पाठीमागे आलो. तर याच्यासाठी काय करा, गुगल क्रोमच्या एक्सटेन्शन मध्ये जावा. गुगल क्रोमच्या एक्सटेन्शन मध्ये जाऊन तुम्ही त्याचं बॅकस्पेसचं ऍड ऑन डाउनलोड करा. तर इथं ऍडऑन्स असतात, इथं ऍडऑन्स असतात, ती फ्रीमध्ये आहे, त्याला काही वेगळी नाही. जे लोक ब्राउझर वापरणार आहेत त्यांनी इथं